तर मंडळी, चला तर आज आपण पालक वरण करूया. त्यासाठी लागणारी सामग्री आहे. एक बाउल पालक घेतलेले आहे आपण धुवून चिरून. एक वाटी तुरीची डाळ आहे. अर्ध्या वाटीपेक्षा कमी चना डाळ आहे. थोडी लागणारी शेंगदाणे, एक टोमॅटो, एक कांदा, थोडे लसूण, हिरवी मिरच्या घेतल्या 2, थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता मसाल्यांमध्ये हळद, तिखट, काश्मीरी मिरची, हा मी घरी बनवलेला काळा मसाला आहे, तो चवीला छान लागतो भाजीत टाकल्यावर, जिरे आणि धनेपूड. चला तर आता आपण डाळ धुवून घेतलेली आहे, ती कुकरला लावूया. तर त्याच्यामध्ये पालक घेतलेली आहे, आपण कट करून घेतलेली. त्याच्यात पाणी घालूया. अंदाजे घालायचं आपल्याला, जसं लागेल तसं. त्याच्यात शेंगदाणे टाकूया बॉईल करायलाच, आणि मिरची पूर्ण घ्यायची. आता आपण त्याच्यात छानपैकी घालून घेतलं. आता कुकरला आपल्याला 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. गॅस स्टार्ट केला मी. मीडियमवर ठेवायचं आहे आपल्याला, आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. चला तर कढी ठेवलेली तापवायला, त्याच्यामध्ये 2 स्पून तेल टाकलेलं आहे. तर हे पालक वरण छान तयार झालं. रईने छान हलवून घेऊया आपण. हे पालक वरण बॉईल झालेले. आता मोहरी तेल तापले, मोहरी टाकूया. छान फुटली. जिरं घालूया आता. कांदा, आणि हिंग. थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा. आलं लसणाची पेस्ट, तेलामध्ये परतून घेऊ व्यवस्थित. ब्राऊन होत आला. आता टोमॅटो घालूया. मीठ टाकतो त्याच्यामध्ये. छान मिक्स होईल. टोमॅटो लवकर शिजेल. मसाले घालून घेऊया.
हळद, तिखट, धनेपूड, तिखट घालूया अजून थोडा काळा मसाला मिक्स करून घेऊया आता. मिक्स झालंय. इथे बॉईल केलेलं पालक वरण त्याच्यात घालूया. थोडंसं पाणी घालूया त्याच्यात. जेवढी तुम्हाला घट्ट आणि पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं. आमच्या घरामध्ये जास्त पातळी खात नाही, जास्त घट्टही नाही, मीडियम, त्यामुळे मी अशी तयार केलेली आहे. थोडंसं वरतून मीठ घालूया. पहिले टाकलेलं आपण त्यानुसार अंदाजा घेऊन घालायचं. तर छान उकळी येऊपर्यंत उकळी आली की नंतर गॅस बंद करायचा 2 मिनिटांनी. चला तर आता छान उकळी आलेली आहे आणि कलरही बघा तुम्ही साईडने खूप सुंदर आला. चला तर आता हे सर्व करण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊया. आपलं आता पालक वरण छानपैकी रेडी झालेलं आहे. तर तुम्ही पण तुमच्या घरी असं पालक वरण करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.